711च्या स्वारीपासून परकीय सत्ताधारी इथे नंगनाच करत होते. छत्रपती शिवरायांसारखा राजाच या प्रजेला कधी पाहायला मिळाला नव्हते. आणि गागा भट्टांच्या मनामध्ये एक संस्कार उमजला की तो राजाभिषेकाच्या वेळेस राजावर करावा लागतो. आणि छत्रपती शिवरायांना भूषणं प्रदान करण्यात आली. कोणती कोणती भूषणं प्रदान करण्यात आली? साक्षात ती श्रीकृष्णांना करण्यात आली होती, धर्मराजाला करण्यात आली होती, प्रभू रामचंद्रांना करण्यात आली होती. आपले छत्रपती शिवराय ह्या सगळ्यांपासून काही वेगळे होते का? मनामध्ये फक्त आनंद 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 उमटत होता आणि डोळ्यातून आनंद अश्रू बाहेर येत होते. शिवरायांवर संस्कार चालला होता. काय म्हटलेलं आहे? पहिलं, धर्म न्यायाधिपती, धर्माला न्याय देणारे, इस्लामला चिरडून टाकणारे. दुसरं सांगितलेले श्री शैल्य गणपती, अनेक गडांचे गणपती शिवराय झाले होते. चतुरंग पुरुषा, चतुरंग सैन्य सांभाळणारे, हिंदू ऑफ द जनरल फोर्सेस म्हटलेले ना. सहस्त्र अश्व दळपती, अनंत अश्वांचे दलपती शिवराय झाले होते. सप्त सिंधू जलपती, त्या सिंधू भूमीवरती सुद्धा हे आई तुला भूमी, तुला मी मुक्त केलेले असं सांगणारे शिवराय झाले होते. आणि महाराष्ट्र क्षात्र कुळपुरुषा, ज्या वेळेस रावणाचा वध केला त्यावेळेस महर्षी अगस्त्य प्रभू रामचंद्रांना म्हणतात की सगळ्या क्षत्रिय कुलातला भूषण वाटावं असं धर्मकार्य आपण केलं. तसं महाराष्ट्र कुलस्वामिनीची अष्टप्रहर पूजा बांधणारे, महाराष्ट्र क्षात्र कुलाचं भूषण वाढवणारे छत्रपती शिवराय हे सगळे प्रधान आपल्यावरती संस्कार झाला, संस्कार स्वतःच्या देहावरती करून घेतला आणि त्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ झाले. छत्रपती शिवराय हिंदुपती पातशाह झाले. छत्रपती शिवराय हिंदुपती पातशाह झाले.